नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण मजेत आणि आनंदात असाल. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी व्लॉग बनवला आहे, कारण रोज जॉब आणि रेग्युलर रुटीन यामुळे वेळच नाही मिळत. तर त्यामुळे व्लॉग काही बनवता येत नाही. पण ॲक्च्युली आज सुट्टी होती, कारण आज आषाढ एकादशी आहे. तर आज माझा उपवासही होता. तर सुट्टी म्हणलं तर खूप इच्छा असते की आज निवांत लेट उठावं. रोज तर आपण सकाळी लवकर उठतोच, सकाळी सगळं आवरतोच. पण सुट्टी म्हणल्यावर थोडाफार उठायला उशीर होतो, एवढंच काय ते. पण बाकी सगळे तर कामं करावेच लागतं, जसं की तुम्हाला माहितीच आहे. तर एरवी रेग्युलर काही वेळ मिळत नाही, पण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मग जे पण काही किचन असेल किंवा जे पण घरातली बाकीची एक्स्ट्रा स्वच्छता असेल ती करावी लागते, कारण त्याशिवाय प्रसन्नही वाटत नाही. तर मला आज ना किचन आवरायचं होतं, तर आज मी ते आवरायला घेतलेलं आहे. तर बघा, आता यावेळेस सकाळचे ना 10 वाजले होते. मी 10 वाजल्यानंतर सुरुवात केली ती. तर आधी मी सगळे भांडे घासून घेतले, कारण आज सुट्टी होती म्हणल्यावर मी थोडासा कंटाळाच केला आवरायला. नाहीतर रोज संध्याकाळीच माझं सगळं आवरून असतं, कारण सकाळी डबा वगैरे करायचा असतो. तर आज मग मी सकाळी पहिले भांडे घासले, त्यानंतर सकाळी चहा घेतला. आज माझाही उपवास होता आणि त्यांचाही उपवास होता, तर दोघांनी फक्त चहाच घेतला आहे. तर त्यानंतर मी सकाळी जाऊन भगर किंवा साबुदाणा घेऊन आले आणि मग साबुदाणा भिजत घातला आणि त्यानंतर मग मी या क्लिनिंगला सुरुवात केली. तर बघा, आता या ठिकाणी मी हे जे प्लाऊड आहे ते पुसून घेतलेलं आहे. तर त्यानंतर मी आता इथे परत डबे ठेवत आहे. त्यानंतर ते स्टीलचे डबे आहेत ते पण मी धुवून घेतलेले आहेत. आणि आता बघा, या ठिकाणी मी हे सगळे डबे अरेंज करत आहे इथे. या ठिकाणी मी गॅस बर्नरसुद्धा क्लीन करायला घेतलेले आहेत. आणि हे जे छोटं जे रॅक होतं किचनवर, तर तेही मी पुसून घेतलेलं आहे.
आणि त्यानंतर इथे सगळे डबे वगैरे क्लीन करून ठेवलेले आहेत. त्यानंतर जे आता ही किचन टाईल्स आहे आणि जो गॅस आहे तेही मला धुवून घ्यायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी मी आधी ते घासून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता याच्यावर पाणी टाकून चांगलं ते धुवून घेणार आहे. या ठिकाणी मी वायपरने सगळं किचन व प्लॅटफॉर्मवरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि किचन टाईल्स, किचन ओटा आणि गॅस सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. त्यानंतर जो मी किचन टॉवेल आहे तो सुद्धा धुवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी आता कोरड्या फडक्याने गॅस पुसून घेणार आहे आणि ज्या पण त्या रिंग्स आणि जे स्टँड वॉश केलेलं आहे तेही लगेचच त्यावर लावून घेणार आहे आणि या ठिकाणी मी टाईल्सही कोरड्या करून घेते. तर बघा आता मी गॅस, टाईल्स हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे ऑइल डिस्पेन्सरचं जे ट्रे आहे ते सुद्धा मी पुसून घेतलेलं आहे आणि इथं पोळपाट लाटणंसुद्धा मी आता इथे प्लॅटफॉर्मवर अरेंज केलं आहे आणि आता मी इथे गॅसच्या ज्या रिंग आहेत त्या पुसून ठेवते आहे. तर बघा आता या ठिकाणी माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. टाईल्स, गॅस, ओटा, जे पण डबे आहेत तर ते सगळं मी या ठिकाणी क्लीन करून घेतलेलं आहे आणि हे सगळं आता माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. सगळं क्लीन करून झाल्यानंतर आता शेवटची गोष्ट राहिली होती ते म्हणजे सिंक क्लिनिंग. तर तीही माझी झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता क्लीन किचन झालेलं आहे आणि या ठिकाणी हे जे मी डबे आहेत ते इथे हॉलमध्ये फॅनखाली ठेवलेले आहेत. त्यानंतर मी फ्रेश झालेली आहे, आंघोळ करून घेतलेली आहे आणि आता अक्षरशः दुपार झालेली होती कारण मी कामालाच उशिरा सुरुवात केली होती. तर आता या ठिकाणी मी देवपूजाही करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ 1:30 वाजत आलेला होता यावेळेस आणि मी जो सकाळी चहा घेतला होता मी त्यावरच होते. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मित्रांनो, तर ॲक्च्युली आज आषाढ एकादशी आहे आणि ॲक्च्युली मी ठरवलं नव्हतं की मला उपवास करायचा आहे किंवा काय, कारण मी ना 1-2 दिवसाआधीच असंच साबुदाणा वगैरे करून घेतलेला होता. म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं की बाबा आपल्याला आज लागणार आहे किंवा करावं लागणार आहे. त्यामुळे सकाळी भगरही नव्हती आणि साबुदाणाही नव्हता. पण काय माहिती, म्हणजे मला असं वाटतं की देवाला जर आपल्याकडनं काही करून घ्यायचं असेल ना किंवा तर तो कसंही आपल्याकडनं ते करून घेतो. तर सकाळी मी ह्यांच्यासोबत गेले, मी सामान घेऊन आले आणि त्यानंतर म्हणजे नुसतं चहावर म्हणजे तुम्ही विचार करा की अक्षरशः मी तुम्हाला सांगते की 2 वाजले होते आणि नुसतं हेच नाही तर ह्यानंतर मी बाथरूमसुद्धा धुतलं होतं, कपडे धुतले होते सगळे एक्स्ट्राचे आणि हे सगळं कामं करूनसुद्धा मला वाटतच नव्हतं की मी फक्त चहा घेतलेला आहे. मला असं वाटलंच नाही की मी काही खाल्लेलं नाही आहे आणि मला नकळत अशी जाणीव झाली की खरंच बाबा देवाने आपल्याकडनं उपवास करून घेतला
आणि खूप छान फिलिंग वाटत होती. एकतर स्वच्छताही सगळी घरातली झालेली होती, त्यामुळेही खूप बरं वाटत होतं. आणि आता या ठिकाणी बघा मी सगळ्यात शेवटी आता इथे मी भगर करायला घेतलेली आहे. तर जसं तुम्हाला मी सांगितलं, साबुदाणा आणला मी भिजवण्यासाठी टाकलेला होता. तर साबुदाणा पण भिजत घातलेला आहे आणि संध्याकाळसाठी, आणि मी आत्तासाठी भगर करत आहे. तर बघा आता या ठिकाणी भगरची प्रोसिजर तर खूपच जास्त सिंपल आहे आणि खायलाही खूप छान लागते. बरेच दिवस झाले होते मी भगर खाल्ली नव्हती, पण आज उपवासामुळे ते खाण्याचाही योग आला आहे आणि खूप आवडते मला भगर आणि खूप छान लागते. तर बघा आता मी कूट, जिरे, मीठ आणि तिखट आणि कूट टाकून घेतलेलं आहे. आणि भगर ना ही आसट खूप छान लागते, तर मी थोडंसं पाणी जास्तच टाकलेलं होतं यामध्ये. भगर धुवून घेतलेली होती आणि ते व्हायलाही जास्त वेळ लागत नाही. निव्वळ 5 ते जास्तीत जास्त 7 मिनिटांमध्ये ना भगर होऊन जाते बघा रेडी. तर बघा आता या ठिकाणी मी भगरही ॲड करून घेतलेली आहे. बघा या ठिकाणी भगर रेडी झालेली आहे आणि खरंच खूप छान झाली होती मित्रांनो भगर. आणि आता या ठिकाणी हे संध्याकाळची ही क्लिप आहे. तर संध्याकाळी जसं तुम्हाला म्हणलं की मी संध्याकाळसाठी साबुदाणा भिजत घातलेला होता. तर ॲक्च्युली ना पाऊसही झाला होता 5-6 वाजता, तर त्यामुळे माझी इच्छा झाली की साबुदाणा तर आपण खातोच, तर वडे करूया. तर बघा आता या ठिकाणी मग मी संध्याकाळी साबुदाण्याचे वडे बनवले आहेत. तर रेसिपी काही मी शेअर केलेली नाही, पण कारण याआधी मी एकदा रेसिपी शेअर केलेली आहे. तर वडे खूप छान झाले होते, क्रिस्पी झाले होते. तर ॲट अ टाईम वनच मी फ्राय करून घेतलेलं आहे, कारण नाहीतर मग ते फुटतात तेलामध्ये. तर एकदम टाईम देऊन एकदम छान मी त्याला क्रिस्प करून घेतलेलं आहे आणि वडे खूप छान झाले होते मित्रांनो. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.